नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 11 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे सर्वांसाठी रेल्वे जानेवारीत, पालिका आयुक्तांचे सुतोवाच, कोरोना स्थितीचा आढावा घेऊन डिसेंबर अखेर निर्णय. तर मुंबई महापालिका जे आयुक्त आहेत इक्बाल सिंग चहल त्यांनी निर्णय घेतला आहे की लोकल प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा रेल्वे हा प्रत्येक व्यक्तीसाठी सुरू करायची की नाही याचा जो निर्णय आहे तो ते डिसेंबर अखेरपर्यंत घेतील. आता डिसेंबर अखेरच का? कारण आपल्याला माहिती आहे की आता काय येते 31 डिसेंबर येतं आहे आणि नाताळ हा पर्वसुद्धा येतं आहे. ठीक आहे, मग जर आपण रेल्वे हा प्रत्येकासाठी आता सुरू केली तर असं असू शकते की 31 डिसेंबर आणि नाताळ हे सेलिब्रेट करण्यासाठी जो पब्लिक आहे किंवा जे लोक आहेत ते रेल्वेने प्रवास करतील आणि त्याच्यामुळे गर्दी वाढू शकते आणि जर गर्दी वाढली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर ही शक्यता लक्षात घेता जे इक्बाल सिंग चहल आहेत महापालिका आयुक्त त्यांनी काय ठरवलं आहे की लोकल प्रत्येकासाठी सुरू करायची का नाही हे जे निर्णय आहे ते आम्ही डिसेंबरचा अखेरपर्यंत घेऊ आणि जर सुरू करायची जरी झाली तरी रेल्वे जी आहे ती जानेवारी ठीक आहे या महिन्यातच सुरू होईल. ओके, अजून महत्त्वाची एक न्यूज आहे इथे जे त्यांनी सांगितले ते म्हणजे की 3 वातानुकूलित रेल्वेज जे आहेत ठीक आहे ते अजून वाढणार आहे पश्चिम रेल्वेचा मार्गावरती. ठीक आहे, आणि ते विरार ते चर्चगेट याचा दरम्यान धावणार आहेत. ठीक आहे, तर हे आपण रेल्वेविषयी माहिती घेतली आहे. पुढे दुसरी न्यूज बघू काय आहेत ते. खूपच इम्पॉर्टंट एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, खूपच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्या परीक्षेसाठी सुद्धा लक्षात घ्या. राज्यातील नवउद्योजकांना कॉर्नेल विद्यापीठाचे धडे. राज्यातील नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने नवी मुंबईत कॉर्नेल महा 60 हे केंद्र उभारण्यात येणार असून त्याबाबतच्या सामंजस्य करारावर गुरुवारी सह्या झाला. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठसोबत करार करून इन्क्युबेशन सेंटर किंवा इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, की महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे ज्याने एखादा आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार केला आणि इन्क्युबेशन केंद्र स्थापित केला. ठीक आहे, इन्क्युबेशन केंद्राचं नाव काय आहे तर कॉर्नेल महा 60. काय आहे इन्क्युबेशन सेंटरचं नाव? कॉर्नेल महा 60. ठीक आहे, आता बेसिकली इन्क्युबेशन सेंटर असते काय? ठीक आहे, तर इन्क्युबेशन सेंटरमध्ये नवउद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच आर्थिक आणि प्रशासकीय सहकार्य दिले जातात. ठीक आहे, इन्क्युबेशन सेंटर कशासाठी असतं तर त्याच्यामध्ये आपण जे काही नवउद्योजक आहेत ठीक आहे त्यांना काय देऊ आपण तर प्रशिक्षण देऊ म्हणजे स्किल्स वगैरे प्रोव्हाइड करू. ठीक आहे, मार्गदर्शन देऊ म्हणजे काय तर गायडन्स देऊ त्यांना, तसेच आर्थिक आणि प्रशासकीय सहकार्य त्यांना द्यायचा प्रयत्न करूया. ओके, कॉर्नेल या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे अमेरिकेव्यतिरिक्त अशा प्रकारचे भारतातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का की कॉर्नेल अशा विद्यापीठाचे अमेरिकेव्यतिरिक्त भारतातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. ठीक आहे, या नवउद्योजक प्रशिक्षणार्थींना न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठातून पदविका प्रमाणपत्र दिले जाणार आहे. म्हणजे काय तर सर्टिफिकेटसुद्धा दिले जाईल की बाबा तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग वगैरे कंप्लीट केलेली आहे करणं. राज्यात सर्वसाधारणपणे खुल्या प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला उद्योजकांना स्टार्टअप्स या इन्क्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्य देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राबवण्यासाठी दरवर्षी 7 कोटी रुपयांचा खर्च येणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे प्रतिवर्षी 5 कोटी रुपये, उर्वरित निधी सामाजिक न्याय विभागाकडून रुपये 1 कोटी व आदिवासी विकास विभागाकडून रुपये 1 कोटी असा देण्यात येईल. ही योजना प्रायोगिक तत्वावर प्रथम 3 शैक्षणिक वर्षासाठी राबवण्यात येईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या कोणाजोडी आपण करार केला आहे तर कॉर्नेल युनिव्हर्सिटी जोडी. ठीक आहे, कॉर्नेल युनिव्हर्सिटी जोडी. आणि आपण जो इन्क्युबेशन सेंटर टाकला आहे ठीक आहे इन्क्युबेशन सेंटर टाकलं आहे त्याचं नाव काय आहे तर कॉर्नेल महा 60. ठीक आहे, कॉर्नेल महा 60 किती वर्षासाठी आहे तर 3 शैक्षणिक वर्षासाठी आहे. ठीक आहे, 3 शैक्षणिक वर्षासाठी आपण हा प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. ठीक आहे, याच्या माध्यमातून काय होणार आहे तर आपण इन्क्युबेशन सेंटर जो टाकला आहे ठीक आहे इन्क्युबेशन सेंटर जो टाकला आहे त्याच्या मदतीने आपण प्रशिक्षण देऊ
ठीक आहे. प्रशिक्षण देऊ म्हणजे काय, तर त्यांना जे बेसिक स्किल्स लागतात, नवउद्योजकांना एक उद्योग सुरू करण्यासाठी जे बेसिक स्किल लागतात, ठीक आहे, ते आपण त्यांना प्रोव्हाइड करू. तसंच त्यांना मार्गदर्शन देऊ की बाबा तुम्हाला कसं काय काम केलं पाहिजे. तसंच त्यांना आर्थिक, ठीक आहे, लक्षात घ्या, त्यांना आर्थिक हे सहकार्यसुद्धा आपण देणार आहोत. ओके. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अजून कशाप्रकारे आपल्याला सहकार्य करता येईल, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय, तर प्रशासकीय सहकार्य. ठीक आहे. प्रशासकीय सहकार्यसुद्धा आपण या इन्क्युबेशन केंद्राच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे. आणि एकदा जर तुम्ही इथे ट्रेनिंग घेतली तर त्याचं आपल्याला सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार आहे. ठीक आहे. कॉर्नेल कुठची आहे, तर ते अमेरिकेतील एक युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र पहिलं असं राज्य ठरलं आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक इन्क्युबेशन सेंटर प्रस्थापित केलं आहे. ठीक आहे. की ज्यांनी करार केला आहे कोणाजोडी, तर एखाद्या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाजोडी. ठीक आहे. चला पुढे दुसरी न्यूज बघू आपण काय आहे. कृषी मंत्र्यांचे आव्हान, रेल्वे मार्ग रोखण्याचा आंदोलकांचा इशारा, शेतकऱ्यांशी चर्चेची द्वारे खुलीच. ठीक आहे. तर आपण आता थोडंसं पॉलिटीविषयी बघून घेऊया. लक्षात घ्या, आपला जो 7वी सूची आहे, ठीक आहे, ज्याला आपण 7th शेड्यूल म्हणतो, ठीक आहे, 7th शेड्यूल म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 लिस्ट आहेत. ठीक आहे. पहिली आहे ते सेंट्रल लिस्ट म्हणतो आपण ज्याला. ठीक आहे. दुसरं जो असतो ते आहे स्टेट लिस्ट. ठीक आहे, किंवा केंद्रीय विषय. ठीक आहे, इथं राज्यविषय. आणि तिसरं जे असतो ते असतो आपलं कॉन्करंट लिस्ट, ज्याला आपण समवर्ती सूची म्हणतो. ठीक आहे, समवर्ती सूची म्हणतो आपण ज्याला. ओके. आता लक्षात घ्या, केंद्रीय विषय किंवा जे सेंट्रल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये 100 आहे. ठीक आहे. राज्यामध्ये किंवा स्टेट लिस्टमध्ये 61 सब्जेक्ट्स आहेत. आणि कन्करंट लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये किती आहे, तर 52 सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा की सेंट्रल लिस्ट जो आहे त्याच्यामध्ये 100 सब्जेक्ट्स आहेत, जो स्टेट लिस्ट आहे त्याच्यामध्ये 61 सब्जेक्ट्स आहे, आणि जो कॉन्करंट लिस्ट आहे त्याच्यामध्ये 52 सब्जेक्ट्स आहेत. आणि हे कुठे लिहिलं गेलं आहे, तर ते 7th शेड्यूल 7व्या सूचीमध्ये लिहिलं गेलं आहे. आता ॲग्रिकल्चर जो आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चर जो आहे तो स्टेट लिस्टमध्ये येतो. कुठल्या लिस्टमध्ये येतो, स्टेट लिस्टमध्ये येतो. ठीक आहे, किंवा राज्यसूची ज्याला आपण म्हणतो, राज्यसूचीमध्ये येतो कुठलं, आपलं ॲग्रिकल्चर. ठीक आहे, किंवा शेती मराठीमध्ये. ओके. पण आपण म्हणतो आहे की बाबा केंद्राने याच्यावरती लॉ बनवलेत. ठीक आहे, केंद्राने याच्यावरती कायदे बनवले. मग केंद्राला अधिकार आहेत का, तर लक्षात घ्या, केंद्राने ॲग्रिकल्चरवरती कायदे नाहीत बनवलेत. ठीक आहे. केंद्राने समवर्ती सूचीमध्ये एक विषय होता. कुठला, तर पॉवर टू कंट्रोल प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन. कुठला विषय होता तो, पॉवर टू कंट्रोल प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन. या विषयाला गृहीत धरून केंद्राने, ठीक आहे, हा कायदा बनवला होता. ठीक आहे. 3 कृषी कायदे जे आलेत ना, तर हा वाला जो सब्जेक्ट आहे, कंट्रोल प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट्स, ठीक आहे, हा विषयाला गृहीत धरून केंद्राने त्याच्यावरती कायदे बनवलेत. ओके. आणि आता जो कन्फ्लिक्ट आहे, तर आपण थोडंसं कन्फ्लिक्ट विषय, आणि राजस्थान स्टेटने त्या कन्फ्लिक्टमधनं किंवा हा जो पेच होता त्याच्यामधनं त्यांनी कसं काय मार्ग काढला त्याच्याविषयी थोडीशी माहिती घ्या. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, मजा येईल बघा. आता लक्षात घ्या की केंद्राने काय केला, केंद्राने लॉ आणला. ठीक आहे. कायदा काय होता, द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल. ठीक आहे. काय होता, फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल. त्याच्या अंतर्गत त्यांनी काय सांगितलं की आम्ही APMC जे आहेत, ठीक आहे, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, याच्यासारखं आम्ही अजून एक मार्केट डेव्हलप करणार. ठीक आहे, आणि तिथे कुठल्याही प्रकारची फीज किंवा टॅक्स लागणार नाही. ठीक आहे. केंद्राने काय सांगितलं की APMC सारखंच आम्ही अजून एक मार्केट क्रिएट करणार किंवा मार्केट बनवणार की जिथे टॅक्स आणि फीज लागणार नाही. ठीक आहे. आणि हा जो प्रोव्हिजन होता, हे प्रोव्हिजन त्यांनी कुठल्या ॲक्टनुसार आणला, तर फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल 2020. ठीक आहे, याच्यानुसार आणला. आणि त्याच्या सेक्शन 6मध्ये लिहिला की आम्ही APMC सारखं एक मार्केट बनवणार. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फीज आणि टॅक्सेस लागणार नाही. ठीक आहे. आता जे फार्मर्स आहे त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही APMC मंडी काढू नका. ठीक आहे, APMC मंडी जशी आहे तशीच ठेवा, तुम्हाला बाकी काय करायचं ते करा. पण जर APMCच्या समोर तुम्ही दुसरा एक मार्केट उभा केला, ठीक आहे, जिथे तुम्हाला टॅक्स वगैरे लागणार नाही, मग काय APMCला हे व्हॅल्यू राहणार का, काही उत्तर आहे नाही. लोक APMC नंतर हळूहळू ते समाप्त होतील करणं. ठीक आहे. आणि हाच जो कन्सर्न आहे तो फार्मर्सने समोर ठेवला आहे करणं. फार्मर्सना हाच प्रॉब्लेम आहे की बाबा तुम्ही APMC काढू नका. ठीक आहे. तर आता राजस्थानने काय केला, राजस्थानने खूप मस्त डोकं लावलं. ठीक आहे. राजस्थानने काय केलं, राजस्थानमध्ये एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव काय आहे, राजस्थान ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट ॲक्ट 1961.
काय कायदा आहे? राजस्थान ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट ॲक्ट 1961. त्याचं सेक्शन थ्रीमध्ये काय लिहिलं गेलं आहे? तर त्याच्या सेक्शन थ्रीमध्ये असं लिहिलं गेलं आहे की स्टेटकडे पॉवर आहे, ठीक आहे, राज्याकडे पॉवर आहे की ती कुठलीही जागा आहे, ठीक आहे, त्याला मार्केट डिक्लेअर करू शकतात. ठीक आहे, कुठलीही जागा आहे त्याला ते एक नोटिफिकेशन देऊन किंवा एक जाहिरात देऊन, ठीक आहे, एक जाहिरात देऊन ते त्याला मार्केट डिक्लेअर करू शकतात. ओके, आता समजा APMCच्या समोर तुम्ही अजून एक मार्केट उघडला, तर राजस्थान किंवा राज्याकडे अशी ताकद आहे की तो जो मार्केट आहे त्याला तो जाहिरातीने किंवा ती जी जागा आहे त्याला ती नोटिफिकेशन काढून हे मार्केट डिक्लेअर करू शकतात. आणि जसं त्यांनी मार्केट त्याला डिक्लेअर केला, ठीक आहे, राज्याकडे पॉवर आली की त्याच्यावरती तो टॅक्स वगैरे लावू शकतात. ठीक आहे, काय करू शकतात? त्याच्यावरती ते टॅक्स वगैरे लावू शकतात. आता समजा केंद्राने ही जागा निवडली, ठीक आहे, केंद्राने इथे मार्केट प्रस्थापित केला, पण राजस्थान गव्हर्नमेंट काय म्हणतो? बाबा आमच्याकडे पण अधिकार आहे ना की एखादी जागा असेल तर त्याला आम्ही मार्केट डिक्लेअर करू शकतो. मग उद्या आम्ही या जागेला मार्केट डिक्लेअर करणार आणि तिथे सुद्धा टॅक्स लावणार. मग APMC आणि हा मार्केट दोघांची व्हॅल्यू सारखीच आली करणं. ठीक आहे, तर राजस्थान गव्हर्नमेंटने अशा प्रकारे एक रस्ता शोधायचा प्रयत्न केला. आता प्रश्न येतो का हा लीगल आहे की का? ठीक आहे, लीगल आहे का नाही? ठीक आहे, हा असा प्रश्न आला तर लक्षात घ्या, आपलं जे संविधान आहे, ठीक आहे, आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये आहे कलम 251. ठीक आहे, कलम 251 काय म्हणते? 251. ठीक आहे, कलम 251 काय म्हणते की समजा एखाद विषय आहे, आता आपण बघितलं तर सध्या जो विषयावरती हा सर्व लॉ बनला आहे, ठीक आहे, तो समवर्ती सूचीमधला विषय आहे. ठीक आहे, समवर्ती सूची आहे. समवर्ती सूची म्हणजे काय की ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोन्हीही लॉ बनवू शकतात. ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये जर एखादा आधी केंद्राने बनवलं असेल आणि नंतर त्यांनी राज्याने बनवलं असेल, ठीक आहे, तर केंद्राचं लॉ, ठीक आहे, हा प्रिवेल करणार. म्हणजे काय की राज्याचा लॉ जो आहे तो नंतर बनला आहे पण केंद्राने पहिले त्याच्यावरती लॉ बनवून ठेवला आहे, तर केंद्राचा जो लॉ आहे, ठीक आहे, त्याला जास्त महत्त्व दिलं जाईल. किंवा असं जर कन्फ्लिक्ट निर्माण झाला असेल, ठीक आहे, तरी केंद्राचा जो लॉ असेल त्याला प्रायोरिटी दिली जाईल. परंतु लक्षात घ्या, हा जो विषय आहे, ठीक आहे, याचा अंतर्गत काय झालं आहे तर राजस्थान जो राज्य आहे त्यांनी आधीच असं लॉ बनवून ठेवलं होतं. ठीक आहे, आपण कधी बघितलं होतं तर 1961 सालीच त्यांनी हा लॉ बनवून ठेवला आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस काय झालं आहे तर हा जो पेच निर्माण झाला आहे, ठीक आहे, हा जो पेच निर्माण झाला आहे तर हा पेच सोडवण्यासाठी एकतर काय केलं जाऊ शकते, तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात कारण सुप्रीम कोर्टकडे काय आहे तर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. ठीक आहे, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे असे केस सोडवण्यासाठी. ठीक आहे, किंवा तुम्ही प्रेसिडेंटला विचारू शकतात. ओके, प्रेसिडेंटकडे सुद्धा पॉवर आहे की ते डिसाईड करू शकतात की कुठला लॉ हा प्रिवेल करणार तिथे. ठीक आहे, तर हा पेच निर्माण झाला तर बघूया की हा कसं सॉल्व्ह होणार. ठीक आहे, पण राजस्थानने असं एक गेम खेळलं आहे करणं. ठीक आहे, एवढी गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे ते आपण लक्षात घेतो आहे. आता बघा कलम 131, ठीक आहे, सुप्रीम कोर्टचा कलम 131 अनुसार हा जो मॅटर आहे की जिथे स्टेट आणि सेंटर, ठीक आहे, हा एक दुसऱ्यांचा विरोधात आलेत, तर असा केस सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, आणि सुप्रीम कोर्टकडे काय तर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये असा जो केस आहे त्याला मांडू शकतात करणं. ठीक आहे, तसंच कलम 226च्या अंतर्गत, ठीक आहे, कलम 226च्या अंतर्गत जे काही फार्मर्स आहेत, ठीक आहे, जे काही फार्मर्स आहेत म्हणजे शेतकरी आहे ते सुद्धा हायकोर्टमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, ते हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतात. आता हायकोर्टमध्ये काय जाऊ शकतात तर कलम 19, ठीक आहे, कलम 19 याच्या अंतर्गत आपल्याला काय दिलं गेलं, आपल्याला फ्रीडम दिली गेली. ठीक आहे, आणि इथे फ्रीडम ऑफ प्रोफेशनसुद्धा आहे. ठीक आहे, फ्रीडम ऑफ प्रोफेशनसुद्धा आहे. आणि जर APMCमुळे त्यांना जर प्रोफेशन म्हणजे त्याचं कामधंदा करते त्याच्यावरती जर कुठल्याही प्रकारची हानी होत असेल, ठीक आहे, तर ते आपलं हायकोर्टमध्ये सुद्धा कलम 226च्या अंतर्गत जाऊ शकतात. ठीक आहे, आता फंडामेंटल राईट्सच आहे. ठीक आहे, फंडामेंटल राईट्सवरती जर हानी होत असेल तर ते सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32च्या अंतर्गत सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे, तर ही सर्व गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होती ती आपण बघून घेतली. ओके, लक्षात ठेवा कुठले कलम आपण बघितले तर कलम 251, ठीक आहे, त्यानंतर कलम 131, त्यानंतर कलम 226, ठीक आहे, आणि त्यानंतर कलम 32. ठीक आहे, तसंच आपण काय बघितलं, आपण समवर्ती सूची बघितली. ठीक आहे, समवर्ती सूचीमध्ये आत्ताचा जो लॉ बनला आहे ते कुठल्या विषयावरती बनला आहे? पॉवर टू कंट्रोल प्रोडक्शन अँड सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, पॉवर टू कंट्रोल प्रोडक्शन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन हा विषयवरती, हा कॉन्करंट लिस्टमधला विषय आहे, एंट्री 33 आहे. ठीक आहे, त्याच्यावरती आता कायदा बनला आहे आणि कायद्याच्या अंतर्गत काय सांगितलं गेलं होतं की APMC सारखं मार्केट बनवता येईल. ठीक आहे, परंतु आपण काय बघितलं तर राजस्थान गव्हर्नमेंटने एक 1961मध्ये ॲक्ट काढलं होतं. काय? राजस्थान ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ॲक्ट. ठीक आहे, राजस्थान ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट ॲक्ट 1961 काढलं होतं. त्याच्या सेक्शन 3मध्ये काय सांगितलं, एखादी जागावरती किंवा एखादी जागा असेल त्याला ते मार्केट डिक्लेअर करू शकतात. आता इथे जर स्टोर हाऊस वगैरे असेल
सेंट्रल गव्हर्नमेंटने टाकला, सेंट्रल गव्हर्नमेंटने हे प्रस्थापित केलं. ठीक आहे. तर राज्य सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं टॅक्स मागू शकते. त्यामुळे काय होईल तर या मार्केटवरती सुद्धा टॅक्स लागेल आणि ते APMCचा बरोबरीलाच येऊन उभा राहील. ठीक आहे. म्हणजे APMC गेला का नाही, मार्केट गेला का नाही, तुम भी सॅटिस्फाय, ये भी सॅटिस्फाय. ठीक आहे. और फार्मर्स भी सॅटिस्फाय. समजा. ओके. तर असा सर्व एक पेज आहे ज्याला त्यांनी आणलं होतं आणि अशा प्रकारे ते सॉल्व करू शकले असते. ठीक आहे. अजून केसेस पेंडिंग आहेत, बघूया काय होते, फार्मर्स डिमांड काय आहे वगैरे. ठीक आहे. चला पुढे दुसरी न्यूज, वीज कंपन्यांचा खाजगीकरणास विरोध. ठीक आहे. ही न्यूजसुद्धा आपलं कॉन्करंट लिस्टशी रिलेटेड आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. आता आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी, ओके, हा सुद्धा कॉन्करंट लिस्टमध्ये येते. कॉन्करंट म्हणजे काय तर समवर्ती सूची. ठीक आहे. एक असते आपली केंद्रीय सूची. ठीक आहे, केंद्रीय सूची. दुसरी असते आपली राज्य सूची आणि तिसरं असते आपली समवर्ती सूची. ठीक आहे. केंद्रीय सूचीमध्ये किती 100 विषय, राज्य सूचीमध्ये किती 61 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये किती 52 विषय. ठीक आहे. आता इलेक्ट्रिसिटी जी आहे ते एंट्री 33 याच्यामध्ये आहे. ओके. आणि ती समवर्ती सूचीमध्ये मोडते. म्हणून आता काय केलं आहे तर केंद्राने कायदा आणला आहे की आम्ही काय करणार, आम्ही करणार वीज कंपन्याचं खाजगीकरण. ठीक आहे. परंतु केंद्राचा या जो त्यांनी डिसिजन घेतला आहे त्याला राज्यांनी आता अपोज केलं आहे. ठीक आहे. राज्याचे जे ऊर्जा मंत्री आहेत राऊत, ते म्हणतात की केंद्राचे धोरण बड्या भांडवलदारांना फायद्याचे आहेत म्हणून आम्ही ते इम्प्लिमेंट करणार नाही. ठीक आहे. ओके. तर हे आपण बघून घेतला. नाथजलचीच विक्री करा अन्यथा परवाना रद्द, ST आगारातील उपहारगृहांना STचा इशारा. ठीक आहे. आता इथे नाथजल काय तर लक्षात घ्या, बिस्लरी कशी आहे, पाणी बॉटलची एक कंपनी. ठीक आहे. तसं STने सुरू केलं आहे नाथजल आणि सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला नाथजलच विकायचं आहे, तुम्ही जर हे नाही विकला तर आम्ही तुमचा परवाना रद्द करूया. ठीक आहे. तर असं काय मोठं नाही आहे, छोटंसं होतं, आपण इन्फॉर्मेशन डिस्कस केली. शिवसेना आमदार सरनाईक यांची 6 तास ED चौकशी. ठीक आहे. आता EDकडे चौकशी होणार आहे तर आपण थोडीशी माहिती त्याच्यावरती घेऊन. ठीक आहे. तर EDविषयी माहिती घ्यायची आपल्याला. EDचा फुल फॉर्म काय आहे तर एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट. ठीक आहे. काय नाव आहे EDचा, एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट किंवा डिरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, काही बोललं तरी चालेल. ठीक आहे. हा इकॉनॉमिक इंटेलिजन्सचा काम करतो हा. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमी. ठीक आहे. याचं रिलेटेड कुठल्याही प्रकारची जर घोळ वगैरे झाला असेल तर त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायचं काम कोणाचं आहे तर इन्व्हेस्टिगेशन करायचं काम आहे डिरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंटचा किंवा EDचा. ED कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येते तर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंतर्गत येते आणि मिनिस्ट्री ऑफ फिनान्सच्या अंतर्गत येते. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फिनान्स याच्या अंतर्गत येते. ओके. इकॉनॉमीशी रिलेटेड कुठल्याही प्रकारचा क्राईम झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे झाली असेल तर त्याच्यावरती शोध घ्यायचं काम कोणाचं आहे तर ते EDचं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आता ED केव्हा अस्तित्वात आला होता तर ED जो आहे तो 1 मे 1956 रोजी अस्तित्वात आला होता. ठीक आहे. परंतु तेव्हा त्याचं नाव काय होतं, तेव्हा त्याचं नाव होतं एन्फोर्समेंट युनिट. ठीक आहे. तेव्हा त्याचं नाव काय होतं एन्फोर्समेंट युनिट. ओके. नंतर त्याचं नाव काय चेंज केलं आपण, एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट किंवा ED. ओके. कधी नाव चेंज झाला तर 1957मध्ये नाव चेंज झालं होतं. कधी नाव चेंज झालं होतं 1957मध्ये. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. अस्तित्वात कधी आला 1 मे 1956, नाव कधी चेंज झालं 1957मध्ये चेंज झालं. ठीक आहे. आता सध्या त्याचे कमिशनर कोण आहेत तर संजय कुमार मिश्रा. कोण आहे कमिशनर, संजय कुमार मिश्रा. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची ते आपण लक्षात घेतली. आता इकॉनॉमी जरी म्हटलं तरी, ठीक आहे, अर्थव्यवस्था जरी म्हटलं तर अर्थव्यवस्था लई मोठी आहे. ठीक आहे. मग त्याचं पैकी कुठल्या जे ॲक्ट आहेत, कायदे आहेत ज्याचा वरती हा ED जो आहे तो लक्ष ठेवतो तर लक्षात घ्या, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002, हे 2 कायद्याच्या अंतर्गत जर कुठल्याही प्रकारचा घोळ केला असेल, ठीक आहे, तर त्याची तपास कोण करेल, त्याची तपास ED करणार. ठीक आहे. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट. कुठले 2 कायदे आहेत तर आपलं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002. ठीक आहे. तर हे आपण EDविषयी माहिती बघितली. पुढे जाऊया. पुण्यात म्हाडाचा घर अर्ज नोंदणी सुरुवात. ठीक आहे. आपण इथं माहिती घेणार आहे कशाबद्दल तर म्हाडाबद्दल. ठीक आहे. म्हाडाचा फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. काय नाव आहे, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके. कधी अस्तित्वात आली होती तर ते 5 डिसेंबर 1977 रोजी अस्तित्वात आली होती. कधी अस्तित्वात आली होती, 5 डिसेंबर 1977 रोजी ते अस्तित्वात आली होती. ठीक आहे. कुठला ॲक्टने अस्तित्वात आली होती तर महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट 1976. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट 1976. म्हणजे म्हाडा काय झाली तर म्हाडा ही स्टॅच्युटरी बॉडी झाली.
ठीक आहे. म्हाडा काय झाली, म्हाडा ही स्टॅच्युटरी बॉडी झाली, कारण ती कायद्याच्या अनुसार त्याला निर्माण करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, म्हाडा जे आहे तर म्हाडाच्या अंतर्गत 3 बॉडी येतात. ठीक आहे. किंवा 3 जे बॉडीज होते आधी अस्तित्वात होते त्याला नंतर आपण मर्ज केलं म्हाडाच्या अंतर्गत. कुठली कुठली होती ते, तर बॉम्बे हाऊसिंग बोर्ड होता एक, जे 1948मध्ये अस्तित्वात आला होता ते. त्यानंतर बॉम्बे बिल्डिंग रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन बोर्ड जे होतं 1971मध्ये जे अस्तित्वात आलं होतं ते. आणि महाराष्ट्र स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्ड जे 1974मध्ये अस्तित्वात आला होता. त्या तिघही बॉडींना आपण म्हाडाच्या अंतर्गत आणला. ठीक आहे. आता लक्षात घ्या, म्हाडा जे आहे ते नागपूरसाठी विदर्भ हा जो रिजन आहे, ठीक आहे, त्याच्यावरती काम करत नाही किंवा त्याचं जे रिलेटेड असतात जे आस्पेक्ट्स असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो लक्ष घालत नाही. का बरं? कारण जे विदर्भ आहे तर विदर्भासाठी विदर्भ हाऊसिंग बोर्ड, ठीक आहे, हे 1960पासून अस्तित्वात आहे. ओके. मग जे काही कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम वगैरेचं रिलेटेड जे काम असतं विदर्भामध्ये तिथे म्हाडा जात नाही. ठीक आहे. परंतु हे जे 3 बॉडी आपण जी एकत्र केली होती त्यांना पुन्हा 27 जुलै 1992 रोजी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यांना पुन्हा सेपरेट करून घेण्यात आलं. ठीक आहे. का बरं? कारण म्हाडा एवढे सर्व कामवरती लक्ष ठेवू शकत नव्हता करणं. ओके. आणि सध्या जो आहे तो म्हाडा कुठे कुठे लक्ष देतो, तर मुंबई रिजन, कोकण रिजन, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद. ठीक आहे. आणि 2 बोर्ड कुठले कुठले, तर मुंबई बिल्डिंग रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शन बोर्ड अँड मुंबई स्लम डेव्हलपमेंट बोर्ड. ठीक आहे. यांच्यावरती लक्ष ठेवायचं काम कोण करतो? म्हाडा करतो. ठीक आहे. आणि यांच्यावरती काय करतो, म्हणजे यांच्यामध्ये कॉर्डिनेशन, ठीक आहे, कॉर्डिनेशन आणायचं काम करतो आणि त्यांना कंट्रोल करायचं सुद्धा तो काम करतो. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, म्हाडा जो आहे, ठीक आहे, म्हाडाला लॉटरी सिस्टम यूज करतो. ठीक आहे. लॉटरी सिस्टम यूज करतो कशासाठी, तर तुम्ही समजा म्हाडामध्ये तुम्हाला घर पाहिजे असतील, ठीक आहे, तर तुम्हाला लॉटरी काढावी लागते. म्हणजे ज्यांचं नाव निघाला त्यांना तो घर अलॉट केलं जाईल करणं. ओके. त्यांचा एम काय, उद्देश काय, तर 3 लाख हाऊसिंग युनिट, 3 लाख घर एवढे तुम्हाला बनवून लोकांपर्यंत पोचवायचा हा म्हाडाचा उद्देश आहे. ठीक आहे. तर आपण म्हाडाविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. आरोग्य सेतू ॲप सक्तीचा निर्णयाला आव्हान. ठीक आहे. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक PIL फाईल केली गेली आहे किंवा आव्हान दिलं गेलं आहे की आरोग्य सेतू जे आहे ते बाबा म्हणजे कंपल्सरी नसलं पाहिजे करणं. ठीक आहे. एखाद्याची इच्छा आहे ना त्याला कुठलं ॲप ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे करणं, तर तुम्ही त्याला जबरदस्ती कसं काय करू शकतात. आरोग्य सेतूमध्ये एक ॲप्लिकेशन यूज केली जाते. ठीक आहे. ब्लूटूथ टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला आपण. मग त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे थोडीशी. लक्षात घ्या, आरोग्य सेतू काय करतो, तर आरोग्य सेतू हे आपल्याला इन्फॉर्म करतो, म्हणजे आपल्याला आयडिया देतो किंवा आपल्याला नोटिफाय करतो. ठीक आहे. की तुमच्या आजूबाजूला कोण कोरोनायुक्त एखादा व्यक्ती आहे का, ज्याला आधी कोरोना झाला होता, अशा एखाद्या व्यक्ती तुमच्या संपर्कात आला आहे का, तर हे कळवून कोण देतो, आपल्याला आरोग्य सेतू देतो. पण आरोग्य सेतू ॲपला कसं काय माहीत पडते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आपल्या फोनमध्ये काय असतं, आपल्या फोनमध्ये ब्लूटूथ असतो. ठीक आहे. दुसऱ्या एखाद्या फोनमध्ये सुद्धा ब्लूटूथ आहे. आता ही व्यक्तीला कोरोना झाला होता आणि याचा फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप आहे. ठीक आहे. आरोग्य सेतू ॲप हा फोनमध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्या फोनमध्ये सुद्धा आरोग्य सेतू ॲप आहे. मग हे एक दुसऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून घेतील. जेव्हा हा व्यक्ती तुमच्या जवळ येईल, एखाद्या स्पेसिफिक रेंजमध्ये येईल, ठीक आहे, म्हणजे 5 मीटर झाला, ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतो आहे मी, ठीक आहे, 5 मीटर झाला, तर एवढा जर रेंजमध्ये आला तर आपोआप त्यांच्यामध्ये हा डेटा एक्सचेंज होणार. ठीक आहे. आणि आपल्याला नोटिफाय केलं जाईल की तुमच्या बाजूला एक व्यक्ती आहे ज्याला आधी कोरोना झाला होता करणं. ठीक आहे. मग विचारलं जाऊ शकते की बाबा कुठली टेक्नॉलॉजी यूज केली जाते, मग ती ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, आरोग्य सेतू ॲप जो आहे तिथे ब्लूटूथ टेक्नॉलॉजी, ठीक आहे, ही यूज केली जाते. ओके. आणि GPS सुद्धा यूज केला जातो. तो व्यक्ती कुठे आहे, कुठून कुठे चालला आहे, ही सर्व माहिती आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला भेटू शकते. ठीक आहे. त्यामुळे आरोग्य सेतू ॲपवरती मध्यंतरी प्रश्नचिन्ह जरी म्हणजे उत्पन्न झालं होतं की बाबा आपण म्हणतो की राईट टू प्रायव्हसी आहे. ठीक आहे. राईट टू प्रायव्हसी आहे, पण आरोग्य सेतू ॲपमुळे राईट टू प्रायव्हसी जी आहे ती व्हायोलेट होत आहे. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आपण आरोग्य सेतू ॲपमधली ते ॲप्लिकेशनविषयी बघितलं. ॲलोपॅथी डॉक्टरांचा आज देशव्यापी बंद आहे. ठीक आहे. मूत्ररोग, पोट आणि नेत्ररोगसह 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने CCIM आयुर्वेदातील शल्यतंत्र आणि शाल्यक्यतंत्र पदव्युत्तरांना दिली आहे. ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी CCIM महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग CCIM विषयी माहिती घेऊया आपण. CCIM काय आहे, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स. काय नाव आहे, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स. ठीक आहे. आता सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन जी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे.
स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय, तर कायद्याच्या सहाय्याने ते अस्तित्वात आली आहे. ठीक आहे. तर कायदा कुठला होता तो, तर इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्ट. कुठला कायदा होता, इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्ट 1970 पास झाला आणि त्या कायद्याच्या सहाऱ्याने सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन हे 1971 रोजी 1971 अस्तित्वात आली. ठीक आहे. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर ती मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंतर्गत येते. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुष. आता आयुषचा फुल फॉर्म काय आहे, तर ए वरनं आयुर्वेदा, वाय वरनं योगा, यू वरनं उनानी, एस वरनं सिद्धा, एच वरनं होमिओपॅथी. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता अजून एक महत्त्वाचं काम करतो CCIM. CCIM काय काम करतो, तर लक्षात घ्या, UGC जे आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ठीक आहे. त्याचा अंतर्गत CCIM किंवा त्यांचा अंतर्गत राहून CCIM काय करतो, तर जी काही आयुर्वेदा, सिद्धा, उनानी आणि सोवा ठीक आहे, यांच्याशी रिलेटेड जे काही कॉलेजेस आहेत ना, त्यांना मॉनिटर करायचं काम करतो. त्यांना काय करतो, तो मॉनिटर करायचं काम करतो. ठीक आहे, की हे बरोबर काम वगैरे करतायत का नाही. जर इथे काहीतरी चुकलं असेल तर ते डायरेक्ट UGCला सांगतो, बाबा इथे घोळ आहे, तुम्ही यांच्यावरती पटकन येऊन लक्ष द्या करणं. ठीक आहे. तर UGCचा बिहाफमध्ये हा CCIM काम करतो. ठीक आहे. एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते आपण बघून घेतलं. ठीक आहे. ओके. पुढे अजून काही न्यूज आहे बघू. इथे खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे. शाश्वत विकासातून प्रतिष्ठेचा मार्ग. ठीक आहे. तर शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरो या शहरात 1992 साली पहिली आणि 2012 साली दुसरी वसुंधरा शिखर परिषद, ज्याला अर्थ समिट आपण म्हणतो, ठीक आहे, भरवण्यात आली होती. कधी कधी झाली होती, 1992 आणि 2012. ठीक आहे. वसुंधरा शिखर परिषद, ज्याला आपण अजून काय नावाने ओळखतो, तर अर्थ समिट. ठीक आहे. अर्थ समिट हे सुद्धा नाव त्याचं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर तर या परिषदेत सहभागी झालेल्या सदस्य राष्ट्रांनी आपली सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करत सन 2015 ते 2030 या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील अशा हेतूने शाश्वत विकासासाठी एकूण 17 उद्दिष्टे निश्चित केली, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो. ठीक आहे. नैसर्गिक संसाधनांचे वितरण ही केवळ श्रीमंत, बलाढ्य आणि विकसित राष्ट्रांची किंवा व्यक्तींची मक्तेदारी न ठेवता जगातील वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्तरांवर जगणाऱ्या सर्वांनाच आणि त्याचबरोबर निसर्गातील इतर सेवक घटकांना देखील अशा संसाधनांचा समान वाटा मिळावा, या उद्देशाने 3 महत्त्वाची तत्त्वे ठरवण्यात आली. रोड टू डिग्निटी 2030 या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालात या 3 तत्वांचा घोषवारा पुढील प्रमाणे. ठीक आहे. तर मेन हेडलाईन काय होती, रोड टू डिग्निटी. ठीक आहे. मेन टायटल काय होतं, रोड टू डिग्निटी, आणि त्याच्यामध्ये हे 3 आस्पेक्ट्स आहेत किंवा 3 विषय ज्यांना कव्हर केलं गेलं. ठीक आहे. आता पहिला कुठला होता, लिव्ह नो वन बिहाइंड अँड प्रोव्हाइड लाईफ ऑफ डिग्निटी फॉर ऑल. ठीक आहे. काय, लिव्ह नो वन बिहाइंड अँड प्रोव्हाइड लाईफ ऑफ डिग्निटी फॉर ऑल म्हणजे कोणालाही मागे सोडू नका व सर्वांच्याच प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी द्या. विकसित आणि विकसनशील व मागासलेल्या राष्ट्रांमधील गरीब, दारिद्र्य रेषेच्या आसपास असणाऱ्या व सामाजिक आर्थिक क्षमतेला सहज बळी पडतील अशा अवस्थेत असलेल्या सर्वांना जगण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना सामाजिक व पर्यावरणीय सुरक्षा प्राप्त होईल या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्रम तयार करणे, तो प्रभावीपणे राबविणे हे सर्वांची जबाबदारी असेल. ठीक आहे. दुसरा काय होता, दुसरा विषय, लिव्ह विदिन आर मीन्स म्हणजे मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी पृथ्वीवरील उपलब्ध संसाधनांचे अतिशय जबाबदारीने व्यवस्थापन करणे हे शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर करणे अनिवार्य आहे. एकीकडे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या बलाढ्य घटकाने या संसाधनांचा अतिरेकी वापर करायचा, उधळपट्टी करायची आणि दुसरीकडे दुर्बलांना यापासून वंचित ठेवायचे. हा प्रकार टाळण्याकरिता प्रत्येकाने या संसाधनांचा योग्य मर्यादेत वापर केल्यास ही विषमता दूर होऊन शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करणे अधिक सुलभ होईल. तिसरा कुठला विषय होता, लिव्ह समथिंग बिहाइंड म्हणजे मानवाच्या गेल्या काही शतकातील पिढ्यांनी नैसर्गिक संसाधनांची ज्या वेगाने उधळपट्टी केली आहे ती काही प्रमाणात रोखणे किंवा त्याचा वेग कमी करणे या दृष्टीने आता विचार होऊ लागला आहे, परंतु अजूनही हे प्रयत्न तोकडे आहेत. आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी या संसाधनांची तरतूद करणे
करून ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टीने या विचार खूप महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. तर मेन टायटल काय होता? रोड टू डिग्निटी 2030. याचा अंतर्गत 3 विषय होते किंवा 3 टॉपिक होते. पहिला कुठला होता? लिव्ह नो वन बिहाइंड अँड प्रोव्हाइड लाईफ ऑफ डिग्निटी फॉर ऑल. दुसरा होता लिव्ह विद इन आर मीन्स. तिसरा होता लिव्ह समथिंग बिहाइंड. ठीक आहे. आणि आपण बघितलं होतं की 2015 ते 2030 या दरम्यान आपल्याला हे 17 जे SDG गोल्स आहेत, ठीक आहे, त्यांना अचीव करायचं आहे आणि याचे सुद्धा सब डिव्हिजन केलं आहे 169 सब गोल्समध्ये. ठीक आहे. 169 सब गोल्समध्ये सुद्धा आपण हे 17 गोल्स आहेत त्यांना डिवाईड केलं आहे. आता आपण ते गोल्स कुठले ते बघून घेऊया. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की 2015मध्ये, ठीक आहे, कधी 2015मध्ये, ठीक आहे, 2015मध्ये आपण 17 ध्येयांना मान्य केलं होतं. ठीक आहे. आपल्याला 2015 ते 2030 या दरम्यान आपल्याला हे अचीव करायचे. ठीक आहे. आता लक्षात घ्या SDG जे आहे, ठीक आहे, SDGचा आधीसुद्धा एक आपण म्हणजे काहीतरी लक्ष्य ठरवली होती. ठीक आहे. त्यांना काय नाव दिलं होतं? आपण MDG नाव दिलं होतं. ठीक आहे. मग SDGंना सक्सेसर मानलं जाते MDGचा. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता ते 17 ध्येय कुठली होते ते आपण बघून घेऊया. सर्वात पहिलं दारिद्र्य निर्मूलन, त्यानंतर भूक निर्मूलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता, नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा, चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे आणि समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, शाश्वत महासागर, जमिनीचा शाश्वत उपयोग, शांतता आणि न्याय, शाश्वत विकासासाठी भागीदारी. हे जे 17 गोल्स आहेत ना, खूप जास्त महत्त्वाचे आहेत. का तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा सांगा बरं की गोल नंबर 9 काय होता करणं. ठीक आहे. मग तुम्हाला ते लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 17चे 17 जे आहेत, ठीक आहे, त्यांना बाय हार्ट करायचं आहे. मग एका पेजवरती लिहा आणि रोज त्याला निदान 5 मिनिटासाठी बघून घ्या. ठीक आहे. मग काय होईल? त्याच्याने ते आपल्याला लक्षात राहतील. किती देशांनी साईन केलं होतं? तर 193 देश होते ज्यांनी हे 17 ध्येयांना मान्यता दिली होती करणं. ठीक आहे. आता त्याची म्हणजे आपण हे कधी ॲक्सेप्ट केलं? तर 25 सप्टेंबर 2015. कधी ॲक्सेप्ट केलं होतं? 25 सप्टेंबर 2015. ठीक आहे. तर संयुक्त देशांची आपण म्हणतो ना की एक जनरल असेंब्ली असते. ठीक आहे. UNGA ज्याला आपण म्हणतो, UNGA, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, हे 25 सप्टेंबर 2015 रोजी भरली होती. ओके. आणि आपण तिथे काय केलं होतं? आपण तिथे हे SDG गोल्स जे आहेत त्यांना ॲक्सेप्ट केलं होतं. ठीक आहे. SDG गोलना आपण तिथे ॲक्सेप्ट केलं होतं. तरी आपण SDG गोलविषयी माहिती बघितली. ठीक आहे. आता बाकी अजून काही न्यूज आहे बघूया. प्रसिद्ध नर्तक पद्मश्री अस्तादेबू कालवश. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाची एक पर्सनॅलिटी आहे जे कालाचा आड गेली आहे करण्यात, तर आपल्याला त्यांच्याविषयी माहिती घेणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावरती तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकतात. तर गुजरातमधील नवसारी येथे 13 जुलै 1947 साली अस्तादेबू यांचा जन्म झाला. गुरु प्रल्हाद दास यांच्याकडून त्यांनी खूप लहान वयात कथ्थकचे धडे घेतले आणि नंतर गुरु E.K. पाणीकर यांच्याकडून त्यांनी कथ्थकली या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले. या दोन्ही नृत्यशैली एकत्रित करत त्यांनी आधुनिक नृत्य प्रकार विकसित केला. ठीक आहे. आता लक्षात घ्या, उस्ताद देबू जे होते त्यांनी काय केलं? त्यांनी कथ्थकली, ठीक आहे, कथ्थकली आणि कथ्थक, ठीक आहे, कथ्थकली आणि कथ्थक दोन्ही वेगळे बरं का, कथ्थकली आणि कथ्थक. तर या दोघांमध्येही मास्टरी घेतली आणि जे काही या काळामध्ये जे काही नृत्य प्रकार होत आहे, ठीक आहे, त्यांचा जोडी यांनी त्यांचे जे ट्रेडिशनल फॉर्म्स होते, ठीक आहे, त्यांना मिक्स केला आणि एक नवीन शैली डेव्हलप केली होती करणं. त्यामुळे यांना खूप जास्त मानलं जाते. ठीक आहे. कथ्थक जे आहे ते उत्तर प्रदेशचा एक नृत्याचा प्रकार आहे आणि कथ्थकली जे आहे, ठीक आहे, हे केरळामध्ये वापरलं जातं. म्हणजे केरळामध्ये होणारा एक नृत्याचा प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ यांना एकत्र करून त्यांनी एक नवीनच शैली डेव्हलप केली आणि याच्यामध्ये जे वेस्टर्न होतं, ठीक आहे, वेस्टर्न डान्स फॉर्म होते त्यांचंसुद्धा त्यांनी एक टच दिला करणं. ठीक आहे. एवढं लक्षात घेणं म्हणजे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर अजून थोडीशी माहिती घेऊया. रंगभूमीवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना 1995 साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेली 5 दशके अविरत नृत्यकलेची साधना करणाऱ्या उस्ताद किंवा अस्ताद देबू यांनी 70 देशांमधून आपल्या नृत्याचे सादरीकरण केले. या प्रतिभावांना कलावंताला 2007 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय नृत्य पारंपरिक मूल्य जपतानाच त्याला आधुनिक नृत्याचा साज चढवत मनमोहक नृत्याविष्कार घडवणाऱ्या
अस्ताद देबू यांच्यासारखा अस्सल कलावंताचा जाण्याने जणू कलेचा खजिनाच हरपला आहे. ठीक आहे, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे. ओके, कथ्थक आणि कथ्थकली दोन्ही. आता थोडीशी माहिती आपण पद्म, ठीक आहे, पद्म हे जे अवॉर्ड्स आहेत यांच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. ओके, लक्षात घ्या, पद्म अवॉर्ड जे आहेत ते कधीपासून सुरू झाले तर ते 1954 सालापासून सुरू झाले होते. ठीक आहे, पद्म अवॉर्ड कधीपासून सुरू झाले तर पद्म अवॉर्ड जे आहेत ते 1954 पासून सुरू झाले. ठीक आहे, 3 प्रकारचे पद्म अवॉर्ड्स असतात. त्याआधी लक्षात घ्या, पद्म अवॉर्ड 2 वेळामध्ये स्टॉपसुद्धा झाले होते, म्हणजे मध्यंतरी त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आले होते, गव्हर्नमेंट वगैरे चेंज झाले होते, मग त्यामुळे पद्म अवॉर्ड जे आहेत त्यांना स्टॉप करण्यात आले होते. ठीक आहे, कधी तर 1978 आणि 1979 सालामध्ये 1993 ते 1997 दरम्यान. ठीक आहे, 78, 79 आणि 93 ते 97 दरम्यान पद्मा अवॉर्ड्स जे आहेत ते देण्यात आले नव्हते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कधीपासून सुरू झाले तर 1954 पासून सुरू झाले. ठीक आहे, आता पद्मा अवॉर्ड जे असतात ते 3 टाईपचे असतात. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये 3 वेगळे वेगळे अवॉर्ड्स दिले जातात. ओके, पहिला कुठला आहे तर पहिला आहे पद्मश्री. ठीक आहे, त्याचं वरती कुठलं तर त्याचं वरती आहे पद्मभूषण, आणि पद्मभूषणचं वरती कुठलं तर पद्मभूषणचं वरती आहे पद्मविभूषण. ठीक आहे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे अवॉर्ड कोणाकोणाला दिले जाऊ शकतात तर प्रत्येक व्यक्तीला दिले जाऊ शकतात. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ते कुठल्या रेसमधनं येत आहे, ते काय काम करत आहेत, त्यांची पोझिशन काय आहे, ते मेल आहे का फिमेल आहे का, पुरुष आहे का स्त्री आहे, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती म्हणजे भेदभाव केला जाणार नाही. फक्त लक्षात ठेवा, डॉक्टर आणि सायंटिस्ट, ठीक आहे, डॉक्टर आणि सायंटिस्ट यांना दिलं जात नाही. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, डॉक्टर आणि सायंटिस्ट यांना पद्म पुरस्कार दिले जात नाही. ठीक आहे, त्यानंतर कुठल्या असे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये हा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आर्टमध्ये कुठलं म्युझिक, पेंटिंग, स्कल्पचर, फोटोग्राफी, सिनेमा, थिएटर. त्यानंतर सोशल वर्कमध्ये काय तर सोशल सर्व्हिस, चॅरिटेबल सर्व्हिस, कॉन्ट्रीब्युशन इन कम्युनिटी प्रोजेक्ट. त्यानंतर पब्लिक अफेअर म्हणजे काय तर लॉ, पब्लिक लाईफ, पॉलिटिक्स. ठीक आहे, त्यानंतर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, न्यूक्लिअर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सायन्स आणि त्याचे अलाइड सब्जेक्ट. त्यानंतर ट्रेड अँड इंडस्ट्री म्हणजे काय तर बँकिंग, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, मॅनेजमेंट, प्रमोशन ऑफ टुरिझम, बिझनेस. त्यानंतर मेडिसिनमध्ये मेडिकल रिसर्च, डिस्टिंग स्पेशलायझेशन इन आयुर्वेदा, होमिओपॅथी, सिद्धा, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी. त्यानंतर लिटरेचर अँड एज्युकेशन. ठीक आहे, तर लिटरेचर अँड एज्युकेशन म्हणजे कुठे तर जर्नलिझम झाला, त्यानंतर टीचिंग झाला, बुक्स झाले, लिटरेचर झाला, पोएट्री झाला, प्रमोशन ऑफ एज्युकेशन झाला, प्रमोशन ऑफ लिटरेचर झाला किंवा लिटरसी झाला, त्यानंतर एज्युकेशन रिफॉर्म. तर ही सर्व जे फील्ड्स आहेत, ठीक आहे, यांच्यावरती आपल्याला हे अवॉर्ड्स देता येतं. ठीक आहे, तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याचे नोट्स बनवून घ्या. त्यानंतर पुढे काय आहे तर पुढे स्पोर्ट्स आणि अदर फील्डसुद्धा आहे. ठीक आहे, तर स्पोर्ट्सविषयी पण आपण बघून घ्या. तर स्पोर्ट्समध्ये कुठले झाले, ॲथलेटिक्स झाला, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स झाला, माउंटेनिंग झाला, त्यानंतर योगा झाला. ठीक आहे, तर हे स्पोर्ट्स इथे इन्क्लूड करण्यात आले. अदर फील्ड्स म्हणजे काय तर ह्युमन राईट्स झाला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन झाला किंवा इंडियन कल्चर झालं. तर या फील्डमध्ये सुद्धा जर चांगलं काम केलं असेल, ठीक आहे, तर आपल्याला पद्मा अवॉर्ड्स भेटू शकतात. लक्षात घ्या, पद्मा अवॉर्ड्स जे आहेत, ठीक आहे, तर मृत्यूनंतर देता येत नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं खूपच चांगलं काम केलं असेल, ठीक आहे, तर मृत्यूनंतरसुद्धा त्यांना पद्मा अवॉर्ड दिला जाऊ शकतो. ठीक आहे, अजून महत्त्वाची गोष्ट काय तर एक पद्मा अवॉर्ड तुम्हाला भेटला असेल तर दुसरा पद्मा अवॉर्ड भेटण्यामध्ये कमीत कमी 5 वर्षाचा तरी गॅप असलं पाहिजे करणं. ठीक आहे, कमीत कमी किती वर्षाचा गॅप असला पाहिजे, 5 वर्षाचा. तर समजा मला पद्मश्री भेटलं करणं, तेवढं नाही आहे माझ्याकडे हे टॅलेंट. तरी समजा पद्मश्री मला कधी भेटलं 2020 भेटला. तर जर मला पद्मभूषण द्यायचं जरी ठरलं असेल तर ते मला 2025 नंतरच भेटू शकतो. ठीक आहे, कमीत कमी 5 वर्षाचा गॅप असला पाहिजे 2 अवॉर्ड्समध्ये. ठीक आहे, 2 पद्मा अवॉर्ड्समध्ये कमीत कमी 5 वर्षाचा गॅप असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जे अवॉर्ड्स आहेत, ठीक आहे, अवॉर्ड्स डिक्लेअर कोण करतात म्हणजे त्याच्याविषयी माहिती कोण देतात तर प्रेसिडेंट माहिती देतात. ठीक आहे, कधी देतात तर लक्षात घ्या 26 जानेवारी. ठीक आहे, 26 जानेवारी आपला जो रिपब्लिकन डे असतो 26 जानेवारी. ठीक आहे, त्या दिवशी हे अवॉर्ड जाहीर होतात. परंतु हातामध्ये कधी दिले जातात तर मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये. ठीक आहे, आणि दरवर्षी दिले जातात बरं का पद्मा अवॉर्ड. ही गोष्ट महत्त्वाची आपल्यासाठी. त्यानंतर पद्मा अवॉर्ड जोडे आपल्याला काय काय भेटतं तर एक रेप्लिका असते. ठीक आहे, एक अवॉर्डसारखा असतो, एक मेडल असतो. ठीक आहे, आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का की आपल्याला हे जे पद्मश्री दिलं आहे, ठीक आहे, तर ते आपण आपल्या नावाचा पुढे किंवा पाठीमागे लावू शकत नाही, कारण आपल्याला टायटल लावणे हे अलाउड नाही आहे.
ठीक आहे. कलम 18 जो आहे त्याचा अंतर्गत काय आहे, तर आपण टायटल्स वगैरे आपलं नावाचं पुढे किंवा पाठीमागे लावू शकत नाही. ठीक आहे, हे महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर उद्या मला जर पद्मश्री भेटलं तर मी असं नाही म्हणू शकत पद्मश्री प्रणय कंसारा, नाही, तसं अलाव नाही आहे. ठीक आहे. किंवा मी नावाचं मागेसुद्धा लावू शकत नाही की प्रणय कंसारा पद्मश्री, नाही, चालणार नाही असं. ठीक आहे, टायटल अलाव नाही आहे. ओके. हां, पण कुठे जर एखादा अवॉर्ड फंक्शनमध्ये जर अनाऊन्समेंट कोण करत असेल तर ते सांगू शकतात की बाबा पद्मश्री विजेते प्रणय कंसारा यांना आपण बोलवू इच्छितो करणं. ठीक आहे, पण मी स्वतः माझं नावा पुढे किंवा पाठीमागे ते लावू शकत नाही. जसं आपण कधी कधी लावतो ना डॉक्टर, इंजिनियर, ठीक आहे, तसं पद्मश्री हे तुम्ही टायटल लावू शकत नाही. पद्मश्री नाही लावू शकत, पद्मभूषण नाही, नंतर विभूषण नाही, भारतरत्न नाही, तुम्हाला अलाव नाही आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर कोण डिसाईड करतं, ठीक आहे, कोण डिसाईड करतं, तर त्यासाठी एक कमिटी बसवली जाते की बाबा कोणाला पद्म अवॉर्ड द्यायचे. ठीक आहे, तर त्यासाठी एक कमिटी बसवली जाते. त्याला कोण हेड करतात, तर त्याला कॅबिनेट सेक्रेटरी जे असतात, ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी जे असतात ते त्यांना चेअर करतात. ठीक आहे, किंवा ते चेअरमॅन असतात. तसेच त्याच्यामध्ये होम सेक्रेटरी झाला, सेक्रेटरी ऑफ द प्रेसिडेंट झाला, दुसरे 4 ते 6 एमिनंट पर्सन असतात, हे त्या कमिटीचे मेंबर असतात. कमिटी काय करते, कमिटी नाव बघते आणि ते नाव नंतर प्राईम मिनिस्टरला देतात आणि प्राईम मिनिस्टर ते पुढे नाव देतात प्रेसिडेंटला आणि प्रेसिडेंट 26 जानेवारीच्या दिवशी, ठीक आहे, 26 जानेवारीच्या दिवशी ते नाव अनाऊन्स करतात. ओके. आणि नंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये त्यांना ॲक्च्युअलमध्ये तो अवॉर्ड देण्यात येतो. ओके. आता इथे आपल्याला पद्मश्री अवॉर्डविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. ठीक आहे, तर पद्मश्री हा जो अवॉर्ड आहे तर त्याच्यावरती पद्मश्री काय, पद्मश्री, ठीक आहे, पद्मश्री हे देवनागरी स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे, तो जो आपल्याला एक अवॉर्डसारखा देण्यात येतो. ठीक आहे, त्याच्यावरती काय लिहिलं असतं, पद्मश्री जो आहे, ठीक आहे, तो देवनागरी भाषेमध्ये लिहिलेला असतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरती हे जे लिहायची जी पद्धत आहे, ठीक आहे, त्याला गोल्डमध्ये एम्बोस केलेलं असतो. गोल्ड एम्बॉसिंग असते. तुम्ही पाहिजे तर एकदा गुगल करून तो अवॉर्ड कसा असतो ते बघू शकता. ठीक आहे, बघून घ्या, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे की अवॉर्ड दिलं जातं तर ते अवॉर्ड कसा दिसतो करणं. ओके. ठीक आहे, तर पुढे बघूया. आणि त्याच्यासाठी लोटस फ्लावरसुद्धा असतो हां का, म्हणजे आपला कमळचा फूलसुद्धा असतो त्याच्यावरती. ठीक आहे, तर हे आपण अस्ताद देबूविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे उद्या किंवा परवा त्यांचं ते अजून लेख येतील तेव्हा आपण अजून त्यांच्याविषयी माहिती घेऊ. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाची पर्सनॅलिटी. सेन्सेक्स निफ्टी विक्रमापासून मागे, गुंतवणूकदारांना वाढीव समभाग मूल्याचा मोह. ठीक आहे, आज आपल्याला बघायचं सेन्सेक्स आणि निफ्टीविषयी, बरेच दिवसापासून ते राहून जात आहे. ठीक आहे, तर सेन्सेक्सविषयी आपण बघूया. सेन्सेक्सचा फुल फॉर्म आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स. सेन्सेक्स बेसिकली 2 वर्ड्सपासून बनलेलं आहे. ठीक आहे, तर सेन्सिटिव्ह इंडेक्स, ठीक आहे, म्हणजे सेन्सेक्स झालं. ओके, एवढं लक्षात ठेवा. सेन्सेक्सचा फुल फॉर्म आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स आणि त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता इथे काय असते, इथे 30 जे कंपनी आहेत, ठीक आहे, 30 कंपनी आहेत जे खूप जास्त चांगला परफॉर्मन्स देत आहेत. ठीक आहे, त्यांचे स्टॉक्स जे असतात त्यांना हायलाईट केले जाते. सेन्सेक्समध्ये किती कंपनीचे स्टॉक्स हायलाईट केले जातात, तर 30 कंपनीचे स्टॉक्स हायलाईट केले जातात. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. ओके, लक्षात ठेवा, किती कंपनीज आहेत, तर 30 कंपनीचे जे स्टॉक्स आहेत त्यांना हायलाईट केले जाते. ठीक आहे, आता बेस इयर कुठलं घेतलं जातं, तर बेस इयर घेतलं जातं आपलं 1978-79. ठीक आहे, बेस इयर जे असते 1978-79 हा घेतला जातो. आणि सेन्सेक्स जो आहे तो 100 पॉईंटने सुरू झाला होता. कधी, 1 एप्रिल 1979. ठीक आहे, हा आपण बेस पॉईंट घेतला. पण ॲक्च्युअलमध्ये तो क्रिएट कधी झाला होता, अस्तित्वात कधी आला होता, तर तो अस्तित्वात आला होता 1986च्या साली. ठीक आहे, सेन्सेक्स जो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण जे म्हणतो ते 1986च्या साली अस्तित्वात आलं होतं. पण आपण बेस काय घेतो, 78-79 हा आपण बेस घेतो. ठीक आहे, सेन्सेक्सचा शब्द कोणी कॉईन केला, तर दीपक मोहानी. ठीक आहे, दीपक मोहानी जे आहेत त्यांनी सेन्सेक्स हा वर्ड जो आहे त्याला कॉईन केला होता करणं, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ही संज्ञा अस्तित्वात आणली होती करणं. ठीक आहे, त्यानंतर अजून महत्त्वाचं काय, तर 25 जुलै 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्यांनी डोलेक्स 30 हा लॉन्च केला होता. ठीक आहे, म्हणजे काय, तर डॉलरजोडी आपण सेन्सेक्सला लिंक केला होता. ठीक आहे, डॉलर जो आहे त्याच्याजोडी आपण काय केलं होतं, तर सेन्सेक्सनं आपण त्याच्याजोडी लिंक करून टाकला होता. ओके, आता सध्या 46,000 एवढ्या म्हणजे काय म्हणू, या रँकवरती सध्या चाललं आहे कुठलं, आपलं सेन्सेक्स. ठीक आहे, त्यांनी डिसेंबर 2000मध्येच हा विक्रम घेतला होता हातात म्हणजे हा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. ठीक आहे, 46,000 अंकावरती होता आपला सेन्सेक्स. निफ्टीविषयी माहिती घेऊया. तर सेन्सेक्समध्ये जशी 30 कंपन्या असते, निफ्टीमध्ये 50 कंपन्या असते. ठीक आहे, किंवा 50 कंपन्या असतात. ओके, निफ्टीमध्ये किती कंपन्या असतात, तर निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात आणि त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, निफ्टी 50सुद्धा म्हणतो. ठीक आहे, निफ्टी 50सुद्धा त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. आता निफ्टी कधी लॉन्च झाला होता, निफ्टी लॉन्च झाला होता 22 एप्रिल 1996 रोजी. निफ्टी कधी अस्तित्वात आला होता, 22 एप्रिल 1996 रोजी. ठीक आहे, निफ्टी हा 14 सेक्टरना कव्हर करतो.
किती सेक्टरना कव्हर करतो? 14 सेक्टरना कव्हर करतो. ठीक आहे. निफ्टीला मॅनेज कोण करतो? तो निफ्टीला नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडायसेस NSE इंडायसेस हा त्यांना मॅनेज करायचं काम करतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सेन्सेक्स आणि निफ्टी, ठीक आहे, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जे आहेत ते फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स, काय फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स या तत्वावरती काम करतात. म्हणजे काय की समजा आज एक कंपनीचे जे स्टॉक्स आहेत, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आहे 300 रुपये, पण उद्या जर त्याची किंमत घटली तर ते 200सुद्धा येऊ शकतात करणं. म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय याच्यावरती ते डिपेंड करतात. ठीक आहे. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स. जेवढे पैसे येतील, जेवढी डिमांड वाढेल, जेवढं सप्लाय वाढेल, त्याच्यावरती त्यांचा जो नंबर आहे तो सुद्धा वरखाली होऊ शकतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सेन्सेक्समध्ये 30, ठीक आहे, आणि निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात. ओके. निफ्टी जो आहे 22 एप्रिल 1996 रोजी अस्तित्वात आला. 14 सेक्टर तो कव्हर करतो आणि दोघंही फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स याच्यावरती या तत्वावरती ते काम करतात. ठीक आहे. सेन्सेक्स 1986 अस्तित्वात आला होता. ओके. पण बेस इयर कुठला घेतला जातो? बेस इयर 1978-79 घेतलं जातं. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता पुढे न्यूज बघूया. हे खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. मराठा आरक्षण घटनात्मक आणि कायदेशीर बाजू. जर तुम्ही ऑफलाईन वाचत असाल, ठीक आहे, तर हे डायरेक्ट याला कट मारा आणि स्वतःकडे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. त्याला सांभाळून ठेवा, कारण इथे दिली गेलेली एक एक माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे. आपण याला वाचून घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया. राज्यांना एखादा समाज मागास घोषित करता येतो का? ठीक आहे. तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 340 खूप जास्त महत्त्वाचं आहे का. राज्यघटनेच्या अनुच्छेद 340मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या परिस्थितीची चौकशी करून त्यांचा विकासासाठी केंद्र किंवा संबंधित राज्य शासनास शिफारशी करण्याकरिता राष्ट्रपती आयोगाचे गठन करतील. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. आयोगाचे गठन कोण करतील? राष्ट्रपती करतील. ठीक आहे. कुठल्या आर्टिकलच्या अंतर्गत? अनुच्छेद 340च्या अंतर्गत. ठीक आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपती करतील. आयोगाचे गठन करतील. त्या अनुषंगाने काका कालेलकर आयोग, मंडल आयोग असे मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आले होते. ठीक आहे. मग काका कालेलकर आयोग, त्यानंतर मंडल आयोग हे 340 ह्या कलमच्या अंतर्गत स्थापित करण्यात आले होते. कोणी केले होते? तर राष्ट्रपती यांनी केले होते. ठीक आहे. इंदिरा साहनी खटल्यातील निर्देशांचा अनुषंगाने राज्य शासनास मागास प्रवर्गामध्ये एखाद्या जातीचा समावेश किंवा वगळण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करणे आणि त्याबाबत शिफारशी करणे यासाठी राज्य शासनाकडून खत्री आयोग व त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 5 ऑगस्ट 2009 रोजी राज्य मागासवर्ग आयोगास कायदेशीर दर्जा देण्यात आलं. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. कुठला होता? खत्री आयोग. ठीक आहे. खत्री आयोग आणि त्यानंतर 5 ऑगस्ट 2009 रोजी राज्य मागास आयोगास कायदेशीर दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे. सर्वात पहिले खटला कुठला? तर इंदिरा साहनी केस. ओके. मात्र यामध्ये कुठेही राज्यांना एखाद्या प्रवर्गास मागास घोषित करण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट नमूद नाही. ठीक आहे. पुढे इतर मागासवर्ग किंवा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाबाबत कायदेशीर अधिकारांचा समावेश 7व्या अनुसूचीतील कुठल्याही सूचीमध्ये नाही. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. इतर मागासवर्ग किंवा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गांबाबत कायदेशीर अधिकारांचा समावेश 7व्या सूचीतील कुठल्याही सूचीमध्ये नाही. त्यामुळे अनुच्छेद 248 अन्वये याबाबतचा अधिकार आपोआप केंद्र शासनास मिळतो. त्या अन्वये सन 2018मध्ये 102वी घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीने पुढील महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आला. अनुच्छेद 338 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाबाबत शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला. अनुच्छेद 342 अन्वये एखादे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एखाद्या प्रवर्गास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीस प्रदान करण्यात आले. एक मिनिट हां. लक्षात घ्या, इथे थोडीशी माहिती चुकलेली आहे बरं का. हा जो आहे हा 338 असला पाहिजे. ठीक आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, 338 जो आहे तो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे. 338A जो आहे तो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब आहे. आणि आता 338B जो आहे तो नॅशनल कमिशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. तर यांच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. तर तिथे तो नाही आहे, तिथे 338B आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. तर हा थोडा एक चुकीचा आहे, तेवढा तुम्ही करेक्शन करून घ्या इथे. ओके. त्यानंतर दुसरं काय आहे तर
102वी घटनादुरुस्ती अनुसारच अनुच्छेद 342A अन्वये एखादे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एखाद्या प्रवर्गास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत, तर ते सुद्धा राष्ट्रपती यांना देण्यात आले आहेत. ठीक आहे. त्यानंतर या तरतुदी विचारात घेता एखाद्या राज्याने आपल्या क्षेत्रातील शैक्षणिक संस्था व शासकीय नोकऱ्यांमध्ये एखाद्या समाजास आरक्षण देण्यासाठी त्यास मागास घोषित करणे घटनेशी सुसंगत आहेत की घटनाबाह्य हे ठरवणे आवश्यक असल्याने घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत याच्यावरती निर्णय आलेला नाही आहे. राज्याच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? राज्यांना आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? ठीक आहे. तर पहिला आहे अनुच्छेद 16(4). ठीक आहे. अनुच्छेद 16 त्याचं सबक्लॉज 4. ठीक आहे. तर राज्यातील एखाद्या सामाजिक प्रवर्गात शासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याने शासनाचे मत असेल तर अशा प्रवर्गासाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद राज्यास करता येते. ठीक आहे. महत्त्वाचं हां. 16(4)चा अंतर्गत राज्याला म्हणजे राज्य तरतूद करू शकतो एखादा ग्रुपला किंवा एखाद्या प्रवर्गाला शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबत. त्यानंतर अनुच्छेद 15(4) काय म्हणतो? सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या प्रगतीसाठी राज्यास कोणतीही तरतूद करण्यास कलम 15 व 29 मधील तरतुदी प्रतिबंध करणार नाही. ठीक आहे. कितीही झालं काही झालं तरी कलम 15 आणि कलम 29 मध्ये जी काही तरतुदी आहेत, ठीक आहे, त्यांच्यावरती प्रतिबंध आणू शकत नाही तुम्ही. जर एखादा सेक्शनला किंवा एखाद्या प्रवर्गाला आरक्षण देताना तुम्ही कलम 15 आणि कलम 29 मधली जे तरतूद आहेत, ठीक आहे, त्यांना हात लावायचा नाही. अनुच्छेद 15(5) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती जमातींच्या प्रगतीसाठी कोणत्याही खाजगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यापासून राज्यास कलम 19 मधील तरतुदी प्रतिबंध करत नाही. ठीक आहे. महत्त्वाचं बघा. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती जमातीसाठी या जमातींच्या प्रगतीसाठी कोणत्याही खाजगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यापासून राज्यास कलम 19 मधील तरतुदी प्रतिबंध करत नाही. म्हणजे काय? तर राज्य सरकार हा रिझर्वेशनसाठी, ठीक आहे, कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये, कुठल्याही प्रायव्हेट किंवा खाजगी शिक्षण संस्थांमध्ये, ठीक आहे, तिथे ते आरक्षण देऊ शकतात. ओके. त्यांना कलम 19च्या अंतर्गत प्रतिबंध करण्यात आलेलं नाही आहे. ओके. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे इंदिरा साहनी खटला 1992. इतर मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षण घटनात्मक असल्याचा निवाडा देण्यात आला. ठीक आहे. विचारलं जाऊ शकते की बाबा 27% आरक्षण हा घटनाचा निवाडा कुठे देण्यात आला? तर ते इंदिरा साहनी खटल्यामध्ये. इंदिरा साहनी खटला कधी आला होता? 1992 मध्ये. मात्र या प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील लोकांना क्रिमिनियल आरक्षणाचा लाभ देता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गास क्रिमिलेअर ची तरतूद लागू करण्यात आली नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गास क्रिमिलेअरची तरतूद लागू करण्यात आली नाही आहे. ठीक आहे. मग क्रिमिलेअर कोणासाठी आहे? तर आपले जे OBCs वगैरे असतात ना, OBC अदर बॅकवर्ड क्लास, तर याच्यामध्ये फक्त क्रिमिलेअर बघितलं जातं. ठीक आहे. SC/STसाठी नाही बघितलं जात. इतर मागास प्रवर्गांमध्ये समावेशबाबतचा तक्रारींची चौकशी करून शिफारस करण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र शासनांनी एक समिती किंवा मंडळ गठीत करावे असे निर्देश देण्यात आले. नोकरीमध्ये प्रवेशाच्या वेळीच केवळ आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. पदोन्नतीसाठी आरक्षण देऊ नये. ठीक आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण भेटणार नाही. एकूण आरक्षणाचे प्रमाण 50%पेक्षा जास्त नसावे. केवळ विशेष परिस्थितीमध्येच ही 50%ची मर्यादा ओलांडता येईल. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली आहे करणं. ठीक आहे. पण तिथे असं म्हणजे स्पेसिफिक कंडिशन्स होती म्हणून तिथे केलं गेलं असं. ठीक आहे. आता महाराष्ट्रात सध्याचे आरक्षणचे प्रमाण बघून घ्या. SC/साठी 13, ST/साठी 7, OBC 19, SBC 2, VJ 3%, नंतर NTB 2.5%, त्यानंतर NTC 3.5% आणि NTD 2% आणि एकूण किती जाते? एकूण 52% जाते. ठीक आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायदा 2018 मुळे शिक्षण संस्थांमधील आरक्षण 64% व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण 65% गेले आहे. हा कायदा वेट ठरवण्यासाठी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून ही तरतूद करण्यासाठी विशेष परिस्थिती असल्याचे राज्य शासनाने घटनापीठासमोर सुनावणीमध्ये सिद्ध करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या शेवटपासनं, ठीक आहे, ते रेग्युलर आपलं काय म्हणतात ते रेग्युलर प्रोसिडिंग्स करणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या आरक्षणाबाबत.
आनुषंगिक मुद्दे इतर मागास प्रवर्गासाठी मराठा आरक्षणाशी प्रत्यक्षपणे संबंधित नसला तरी पुढील बाबी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे महत्त्वाचे. ठीक आहे. भरतीच्या वेळी मागील भरतीमधील अनुशेषाचा पदांमुळे 50% मर्यादा ओलांडली जाऊ नये आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये या इंद्रसानी खटल्यातील निर्देशानंतर पुढील घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. 77वी घटनादुरुस्ती 1995 करण्यात आली. अनुसूचित जाती जमातीस पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्यास राज्य पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करू शकते. ठीक आहे. तिथे इंद्रसानीमध्ये काय सांगितलं, आरक्षणामध्ये ठीक आहे पदोन्नतीमध्ये आरक्षण आणता येणार नाही, परंतु 77वी घटनादुरुस्ती काय सांगते की बाबा पुरेसे प्रतिनिधित्व नसेल SC STचं, ठीक आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी हे आरक्षण ठेवू शकतात. 81वी घटनादुरुस्ती 2000 आली. तिथे काय म्हटलं गेलं, अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित जागा भरल्या गेल्या नाही तर पुढील भरती हा अनुशेष भरून काढला जावा. ठीक आहे, म्हणजे कॅरी फॉरवर्ड, आणि या अनुशेषाच्या जागा त्या वर्षीच्या भरतीच्या पदांमध्ये मोजल्या जाऊ नयेत. म्हणजे काय, तर सेपरेट घ्यायचं. ठीक आहे, तुमची जागा राहिलेत ना तर त्यांचे पुन्हा तुम्ही घ्या परीक्षा वगैरे. ठीक आहे, पण त्यांना ॲड करून पुढच्या वर्षी नाही, नवीन ते काढायचं तुम्ही. ठीक आहे, जागा. पुढे 82वी घटनादुरुस्ती काय म्हणते, तर 82वी घटनादुरुस्ती म्हणते की भरतीच्या परीक्षांमध्ये तसेच पदोन्नतीसाठीचा मूल्यमापनमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी गुणरेषा किंवा किमान मूल्यांकन निकष कमी करता येतील. ठीक आहे, काय म्हटलं गेलं 82वी घटनादुरुस्ती 2000 की भरतीच्या परीक्षांमध्ये तसेच पदोन्नतीसाठीच्या मूल्यमापनामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी गुणरेषा किंवा किमान मूल्यांकन निकष कमी करता येते. ठीक आहे, आता काय आहे, तर ओपनसाठी जर 90 लागला तर SCसाठी 80 लागतो. ठीक आहे, कट ऑफ तर आपण कमी करू शकतो गुणोन्नतीसाठी. ठीक आहे. त्यानंतर नागराज खटला काय म्हणतो, 2006 आला होता तो, की पदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवणे राज्यांवर बंधनकारक नाही, मात्र याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील 3 गोष्टींची खात्री करून घ्यावी. पहिली काय, संबंधित समाज मागास आहे त्यास शासकीय नोकरीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही आणि आरक्षणाची तरतूद लागू केल्यामुळे लोक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. ठीक आहे. तिसरं काय, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गास क्रिमिलेअरची तरतूद लागू करण्यात आली. ठीक आहे, नागराज खटल्याने काय करण्यात आला, खूप जास्त महत्त्वाचं आहे, काय, अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गास क्रिमिलेअरची जी तरतूद आहे ती लागू करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर जनरल सिंग खटला 2018 काय करण्यात आला, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गास क्रिमिलेअरची तरतूद लागू असल्याचा निर्वाळा देण्यात आला. ठीक आहे, जनरल सिंग खटल्यामध्ये काय करण्यात आला, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गास क्रिमिलेअरची तरतूद लागू असल्याचा निर्वाळा देण्यात आला. ठीक आहे. आता हे अख्खा जो आहे ना मराठी आरक्षण घटनात्मक आणि कायदेशीर बाजू खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता पण सांगतो, ऑफलाईन वाचत असेल तर हे याचं कट करा आणि स्वतःकडे सांभाळून ठेवा, किंवा नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे. तर हे होतं आजचं डिस्कशन. PDF जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन. काहीही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.